नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती यशोदा सुभाष पवार मॅडम, हडस हायस्कूल रामदास पेठ येथे सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. वर्ग 10वा, विषय इतिहास, प्रकरण 9, ऐतिहासिक ठेव्याचे जतन. विद्यार्थी मित्रांनो, आपण यापूर्वी याच प्रकरणाचे म्हणजेच ऐतिहासिक ठेव्याचे जतन या प्रकरणाचा भाग 1 बघितलेला आहे. आज आपण बघतो आहोत भाग 2. पुढील भाग आपण बघतो आहोत विद्यार्थ्यांनो. ग्रंथालयापर्यंत आपण भाग 1 मध्ये माहिती बघितलेली आहे आणि या ऐतिहासिक साधनातील जे लिखित पुरावे उपलब्ध आहेत, मौखिक पुरावे उपलब्ध आहेत, पुरावास्तू उपलब्ध आहेत, ताम्रपट उपलब्ध आहेत, म्हणजे जी ऐतिहासिक साधनं उपलब्ध आहेत त्या उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक साधनांचा जतन कसं करायचं, संवर्धन कसं करायचं हे आपण बघतो आहोत. त्याचबरोबर ही ऐतिहासिक साधनं जतन करून ठेवण्यासाठी त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, कोणतं प्रशिक्षण घेणं किंवा प्रशिक्षण देणं गरजेचं आहे त्याचीही सुद्धा माहिती आपण बघतो आहोत. या ग्रंथालयाच्या पुढील भाग जो आहे तो म्हणजेच अभिलेखागारे. राष्ट्रीय अभिलेखागार जे आहेत, या अभिलेखागाराचं व्यवस्थापन हे तांत्रिकदृष्ट्या ग्रंथालय व्यवस्थापनाचंच तसं जर बघितलं तर एक अंग आहे. या अभिलेखागारामध्ये महत्त्वाच्या नोंदी असलेली कागदपत्र असतात आणि त्यामध्ये कोणताही बदल न करता त्या नोंदी तिथे सुरक्षित ठेवाव्या लागतात, ठेवली जातात. त्याच्या सूची तयार करणे आणि ती हवी तेव्हा उपलब्ध करून देणे हे महत्त्वाचं कार्य या अभिलेखागार कार्यालयामध्ये केलं जातं. ही जी कामं आहेत अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात, ही जी सगळी कामं आहेत, ही सगळी कामं अतिशय महत्त्वाची असतात आणि त्यामुळे तेथील जी कागदपत्र आहेत, ही कागदपत्र ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत विश्वासार्ह मानली जातात आणि त्यामुळे या संगणकीय प्रणालीच्या उपयोगामुळे ग्रंथालय आणि अभिलेखागार याचं आधुनिक काळातील व्यवस्थापन जे आहे हे व्यवस्थापन अपरिहार्यपणे माहिती आणि तंत्रज्ञान यांच्याशी जोडलं गेलेलं आहे. त्यानंतर आपल्या भारतातील जे अभिलेखागार कार्यालय आहेत ते आहेत, आपलं भारतातील पहिलं सरकारी अभिलेखागार जे आहे ते इसवी सन 1891 मध्ये इम्पेरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट या नावाने कोलकाता येथे स्थापन झालेलं होतं विद्यार्थ्यांना. त्यानंतर पुढे इसवी सन 1911 मध्ये ते दिल्लीमध्ये आणलं गेलं आणि आज मितीला जर आपण विचार केला तर आपल्या भारताचं अभिलेखागार कार्यालय हे दिल्लीला आहे. इसवी सन 1998 मध्ये भारताचे तत्कालीन राष्ट्रपती KR नारायणन यांनी राष्ट्रीय अभिलेखागार म्हणून ते जनतेसाठी खुलं करण्याचं जाहीर केलं आणि ते भारत सरकारच्या अखत्यार मंत्रालयाच्या अंतर्गत हे खाते चालवले जातं, भारतातील अभिलेखागार कार्यालय. त्यानंतर भारतातील जे अभिलेखागार आहेत ते इसवी सन 1748 पासूनची कागदपत्र तिथे क्रमवार लावून ठेवलेली आहेत. म्हणजे बघा 1748 आणि आज आपण 2020 मध्ये जगतो आहोत. म्हणजे इतके जुने पुरावे तिथे, लिखित पुरावे उपलब्ध आहेत. त्यामध्ये इंग्रजी, अरबी, हिंदी, फारसी, संस्कृत, उर्दू या भाषा आणि मोडी लिपीतील नोंदींचा समावेश आहे आणि या नोंदींची वर्गवारी सार्वजनिक प्राच्य विद्याविषयक, हस्तलिखिते आणि खाजगी कागदपत्रे अशा 4 प्रकारामध्ये त्याची वर्गवारी केली जाते. सार्वजनिक, प्राच्य विद्याविषयक, हस्तलिखिते आणि खाजगी कागदपत्रे या 4 विभागामध्ये 4 प्रकारात त्याची विभागणी केली जाते आणि त्यानुसार ही सगळी कागदपत्र त्या अभिलेखागारामध्ये सांभाळून ठेवली जातात. त्यानंतर जी अन्य अभिलेखागार आहेत, भारतातील प्रत्येक राज्य
प्रत्येक राज्य शासनाची स्वतंत्र अभिलेखागार आहेत. महाराष्ट्र राज्य शासनाच्या अभिलेखागार संचालनाच्या शाखा ज्या आहेत त्या मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद आणि नागपूर येथेही सुद्धा ही अभिलेखागार कार्यालय आहेत. पुणे अभिलेखागारात मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित सुमारे 5 कोटी, कल्पना करा विद्यार्थ्यांना, सुमारे 5 कोटी मोडी लिपीतील कागदपत्र आहेत. कुठे? पुण्याच्या अभिलेखागार कार्यालयामध्ये. त्याला पेशवे दप्तर असं म्हटलं जातं. आणि हे पेशवे दप्तर सांभाळण्याची जी जबाबदारी आहे ती पुणे या अभिलेखागार कार्यालयावर सोपवलेली आहे. त्यानंतर आहे विद्यार्थ्यांनो कोशवाङ्मय. कोश म्हणजे काय? तर शब्दांचा, विविध माहितीचा आणि ज्ञानाचा केलेला पद्धतशीर संग्रह. शब्दकोश, व्युत्पत्तिकोश आपण जे नंतर शिकतो. विविध ज्ञानाचं विशिष्ट पद्धतीने केलेलं संकलन आणि मांडणी म्हणजे कोश. आणि वाङ्मय म्हणजे काय? तर साहित्य. कोश वाङ्मय या उपलब्ध ज्ञानाचं व्यवस्थापन आणि सुलभ रीतीने त्याच्या उपलब्धीची सोय हे त्याचं उद्दिष्ट आहे या कोश वाङ्मयाचं. या कोशाची आवश्यकता का बरं आहे? कारण हे जे कोश आहेत या कोशामुळे आपल्यासारख्या वाचकांपर्यंत ज्ञान पोचवलं जातं. शब्दांची व्युत्पत्ती कशी झाली, शब्दकोश, शब्दांचे अर्थ, एकाच शब्दाचे अनेक अर्थ हे आपल्याला कुठून कळतात? तर याच शब्दकोशातून कळत असतात विद्यार्थ्यांना. आणि म्हणून या कोशाची आवश्यकता का बरं आहे? तर कोशामुळे वाचकांपर्यंत ज्ञान पोहोचवलं जातं. त्याची जिज्ञासा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे एखादा मुद्दा दिलेला असेल तर त्या मुद्द्याचा सविस्तर उलगडा केला जातो. या कोशमुळे, कोश वाङ्मयांमुळे आपल्याला हे ज्ञान प्राप्त होतं आणि वाचकाला त्याचा अभ्यास वाढवण्याची प्रेरणा मिळते. म्हणजेच एकाच शब्दाचे इतके अनेक अर्थ निघू शकतात. म्हणजे आपल्याला प्रोत्साहन मिळतं, प्रेरणा मिळते आणि आपण हे कोश वाङ्मय वाचत जातो. या कोशाची आवश्यकता आणखी का बरं आहे? है ना? कारण जे संशोधक असतात, अभ्यासक असतात, त्यांच्यासाठी या ज्ञानाचा पूर्वसंग्रह उपलब्ध करून देऊन त्यात जर आणखी भर घालायची असेल तर त्यावर अधिक संशोधन करण्याची गरज भासू शकते. हे कोश निर्माण करत असताना या कोशाची आवश्यकता का बरं आहे याचा आपण विचार करतो आहोत. तर या कोश वाङ्मयांवर जे अभ्यास करत असतात, जे संशोधन करत असतात, त्यांना या ज्ञानाचा जो पूर्वसंग्रह आहे तो पूर्वसंग्रह जर त्यांना आपण उपलब्ध करून जर दिला तर त्यांना त्याचं सहकार्य मिळू शकतं. आणि त्यामध्ये हे संशोधक, अभ्यासक अधिक भर घालण्यासाठी प्रयत्न करू शकतात. आणि संशोधन करण्याची गरज कोश निर्माण करताना होऊ शकते. कोश वाङ्मय जे आहेत हे कोश वाङ्मय राष्ट्राच्या सांस्कृतिक अवस्थेचं प्रतीक असून समाजाची बौद्धिक व सांस्कृतिक गरज ज्या ज्या प्रकारची असेल त्या प्रकारच्या कोश वाङ्मयाची निर्मिती त्या त्या प्रकारे केली जाते. आणि म्हणून कोशाची काय आहे? आवश्यकता आहे. हे जे कोश आहेत या कोशाची वैशिष्ट्य काय आहे? कारण या कोशामध्ये कोशातील माहितीच्या मांडणीकरिता कोश वाङ्मय अतिशय पूरक आहे. शब्दाचा अचूकपणा, अर्थाचा अचूकपणा, मुद्द्याचा अचूकपणे विचार करण्यासाठी हे कोश वाङ्मय अतिशय उपयुक्त ठरत असतात. म्हणजे कोशातील माहितीच्या मांडणीकरता कोश वाङ्मयाची गरज आहे. अचूकपणा, नेमकेपणा, वस्तुनिष्ठता, बांधीवपणा, अद्ययावतता ह्या ज्या गोष्टी असतात ह्या गोष्टी अद्ययावत राखण्यासाठी पुरवण्या काढाव्या लागतात. आणि त्या काळाने कोशाच्या सुधारित आवृत्त्या किंवा
पुरमण्या काढाव्या लागतात. ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत, ह्या सर्व गोष्टीची अद्ययावतता राखण्यासाठी या कोशाच्या सुधारित आवृत्त्या किंवा पुरवण्या काढण्यासाठी या सगळ्या गोष्टींची, या सगळ्या वैशिष्ट्यांची अत्यंत गरज असते. म्हणजे कोशातील माहितीच्या मांडणी करणे, अचूकपणा, नेमकेपणा, वस्तुनिष्ठता, बांधीवपणा आणि अद्ययावतता ही कोशाची वैशिष्ट्ये. कोश रचना आणि त्याचं स्वरूप काय आहे? या कोश रचना आणि त्याचं स्वरूप म्हणजे कोश रचना करत असताना आपण मराठीमध्ये मातृभाषा शिकत असताना आकार बिल्हे शिकत असतो ना, आणि या आकार बिल्हे आणि विषयवार अशा दोन पद्धती ढोबळ मानाने वापरल्या जातात कोश रचना करत असताना. आणि हे करत असताना वाचकाची सोय आणि माहिती शोधण्याची सोय या गोष्टी तिथे लक्षात घ्याव्या लागतात, की जो हे कोश वाङ्मय वाचणार आहे, साहित्य वाचणार आहे, हे वाचत असताना त्या वाचकाची पूर्णपणे सोय झाली पाहिजे, त्याला माहिती मिळाली पाहिजे. म्हणजे त्या माहिती शोधत असताना त्यांना ह्या सगळ्या गोष्टी इथे उपलब्ध झाल्या पाहिजे. आणि शेवटी कोशाच्या शेवटी जी सूची दिलेली असेल तर वाचकांची उत्तम सोय होते, कारण सूचीनुसार क्रमवार तो वाचक वाचन करत राहतो. आणि या प्रकारची कोशरचना एखादी व्यक्ती किंवा संपादन मंडळ करू शकते. या कोश वाङ्मयातील मध्ययुगात म्हणजे हे कोश वाङ्मय जे आहे त्या कोश वाङ्मयातील मध्ययुगातील संशोधन करत असताना म्हणजे विविध तज्ञांची तिथे गरज भासलेली आहे. त्यानंतर कोशाचे काही प्रकार आहेत है ना, मातृभाषेतही सुद्धा आपण हे कोशाचे प्रकार शिकतो है ना. वर्ग 10व्या वर्गाच्या प्रथम भाषा मराठी या पुस्तकामध्ये स्थूल वाचनामध्ये आपल्याला व्युत्पत्ती कोश नावाचा पाठ दिलेला आहे विद्यार्थ्यांना है ना. तर या कोशाचे प्रकार आहेत, एकूण 4 प्रकार आहेत. एक आहे शब्दकोश, दुसरा आहे विश्वकोश, तिसरा आहे कोश सदृश्य वाङ्मय आणि चौथा आहे सूची वाङ्मय. अशा प्रामुख्याने या कोशाचे. त्यापैकी शब्दकोश जे आहेत, या शब्दकोशामध्ये शब्दांचा संग्रह, शब्दांचा अर्थ है ना, मराठी डिक्शनरी तुम्ही बघता तुम्हाला माहिती आहे, त्या शब्दाला समानार्थी शब्द, प्रतिशब्द, पर्यायी शब्द, त्या शब्दाची व्युत्पत्ती कशी झाली, हे सगळे शब्द या शब्दकोशामध्ये दिलेले असतात. या शब्दकोशाचे महत्त्वाचे प्रकार म्हणजे सर्वसंग्राहक शब्दकोश, विशिष्ट शब्दकोश, परिभाषा कोश, व्युत्पत्ती कोश, समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्दकोश, म्हणी आणि वाक्प्रचार संग्रह कोश इत्यादी सर्व कोशाचा अंतर्भाव या शब्दकोशामध्ये केला जातो. त्यानंतर दुसरा कोश आहे तो म्हणजे विश्वकोश है ना. या विश्वकोशाचे प्रामुख्याने 2 भाग पडतात. पहिलं म्हणजे सर्वसंग्राहक विश्वकोश म्हणजे एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका, महाराष्ट्रीय ज्ञानकोश, मराठी विश्वकोश, हे जे आहेत हे सर्व संग्राहक जे कोश आहेत, हे सर्व संग्राहक कोश हे विश्वकोशामध्ये मिळतात. त्याचबरोबर विश्वकोशाचा दुसरा भाग म्हणजे विशिष्ट विषयावर म्हणजे एखाद्या विषयाला अनुसरून तयार केलेला कोश. विशिष्ट विषयावरचा कोश म्हणजे हे एखाद्या विषयाला वाहून घेतलेले कोश असतात. उदाहरणार्थ आपला भारतीय संस्कृती कोश आहेत, हे विश्वकोशामध्ये मोडतं. व्यायाम ज्ञानकोश आहेत है ना, हेही सुद्धा विश्वकोशामध्ये मोडतात. आणि आता तर आपल्याला योगावर आधारित सुद्धा कोश सापडतात, याचाही अंतर्भाव या विश्वकोशामध्ये केला जातो. त्यानंतरचा तिसरा कोश आहे आपला कोश सदृश्य वाङ्मय. म्हणजे यामध्ये काय केलं जातं, यात एखाद्या विषयाची समग्र मांडणी, पूर्णपणे मांडणी केलेली असते. म्हणजे एखाद्या विशिष्ट विषयावर तज्ञाकडून लेख लिहून घेऊन ग्रंथ निर्मित, म्हणजे एखादा विषय दिला जातो, तज्ञ लोकांना दिला जातो आणि त्यांच्याकडून
त्या तज्ज्ञांकडून लेख लिहून घेतले जातात आणि त्यांचा संग्रह कसा ग्रंथ निर्मिती केली जाते. उदाहरणार्थ महाराष्ट्र जीवनखंड 1 व 2, त्या महाराष्ट्र जीवनखंड या पुस्तकामध्ये हे कोश सदृश्य वाङ्मय आहे. म्हणजे विशिष्ट विषय दिलेले आहेत, तज्ज्ञांकडून लेख मागवले गेलेत आणि त्याचा कोश तयार केला, म्हणजे कोश वाङ्मय तयार केला. हे आहे कोश सदृश्य वाङ्मय. त्यानंतर शहर पुणे खंड आहे, तोही सुद्धा 2 खंडामध्ये उपलब्ध आहे. खंड 1 आणि खंड 2 शहर पुणे है ना. तिथेही सुद्धा विशिष्ट विषयाला धरून तज्ज्ञांकडून लेख मागवले गेलेत आणि त्याचा ग्रंथ तयार केला गेला. त्यानंतर इयर बुक आहे, वर्षानुसार तयार केलं जाणारं बुक. मनोरमा आहे, टाइम्स ऑफ इंडिया आहे. हे जे ग्रंथ आहेत, हे ग्रंथ सगळे कोश सदृश्य वाङ्मयामध्ये मोडतात. त्यानंतर आहे सूची वाङ्मय है ना, म्हणजे सूची तयार केलेली असते. ग्रंथाच्या अखेरीस दिली जाणारी त्या ग्रंथातील व्यक्ती, म्हणजे तो ग्रंथ म्हणजे त्या ग्रंथातून ती माहिती आपण घेतली तर त्या ग्रंथाचं नाव, त्या ग्रंथकाराचं नाव, म्हणजे त्या ग्रंथातील व्यक्ती, विषय, स्थळ व ग्रंथ याची यादी दिलेली असते, सूची दिलेली असते. आणि ह्या ज्या याद्या आहेत, या याद्यांनाच काय म्हणतात विद्यार्थ्यांनो? सूची असं म्हणतात. म्हणजे या सूची ज्या आहेत ह्या सहसा आकारविल्ले असतात. आकारविल्ले का बरं असतात? म्हणजे समजायला वाचकाला ती सोपी जाते. म्हणजे अ या अक्षरापासून किती ग्रंथ आहेत की नाही, किंवा अ या अक्षरापासून ग्रंथकारांची नावं जी आहेत त्यांनी कोणकोणती ग्रंथ लिहिलेली आहेत, ही जी सूची आहे ही सहसा आकारविल्ल्यांमध्ये असतं, म्हणजे वाचकाला बघायला ते सोपं जातं आणि ती त्या ग्रंथाच्या वाचनास मदत करणारी असते. उदाहरणार्थ आपलं मराठीचं नियतकालिक जे आहे, या मराठी नियतकालिकांची दाते यांनी सिद्ध केलेली सूची जर तुम्ही बघितली जर असेल तर हे सूची वाङ्मय उपलब्ध आहे. त्यानंतर कोश आणि इतिहास, म्हणजे इतिहास विषयामध्ये या कोशाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा वस्तुनिष्ठतेला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. कारण प्रत्येक राष्ट्रातील कारण देश वेगळा, भाषा वेगळी, संस्कृती वेगळी है ना, आणि म्हणून प्रत्येक राष्ट्रातील प्रत्येक भाषेतील विश्वकोश हे वेगळे असतात. कारण त्यांचे प्राधान्यक्रम सुद्धा वेगळे असतात है ना. कारण स्वराष्ट्राची ध्येय धोरणे वेगवेगळी असतात, जीवनमूल्य वेगवेगळी असतात, त्यांचे आदर्श वेगवेगळे असतात आणि या ध्येय धोरण, जीवनमूल्य, आदर्श या सगळ्या गोष्टीचा प्रभाव हा कशावर पडतो तर या कोशावर पडतो. म्हणजे राष्ट्रीय अस्मिता जागी करण्यासाठी सुद्धा या कोशांद्वारे आपल्याला करता येतो. म्हणजे कोश आणि इतिहास, या कोश आणि इतिहास, त्याचा इतिहास काय आहे हे जेव्हा आपण बघतो, जेव्हा जीवनाच्या विविध क्षेत्र आहेत, जीवनाचे विविध क्षेत्र आहेत आणि या जीवनाच्या विविध क्षेत्रामधील ज्ञान जे आहे त्या सर्वांच्या विकासासाठी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. आणि ही जी प्रेरणा मिळते, ही प्रेरणा कोणापासून मिळते तर या कोशापासून मिळते. कोश रचनेची ही एक प्रेरणा आहे. म्हणजे ज्ञानार्जन, ज्ञान आत्मसात करणे आणि आत्मसात केलेलं ज्ञान जे आहे त्याचा प्रचार आणि प्रसार करणे, म्हणजे ज्ञानार्जन व ज्ञानप्रसार यास एक जीवनश्रद्धा मानून त्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक स्वरूपामध्ये प्रयत्न केले जातात. आणि म्हणून कोश म्हणजे समाजाचं एक मानचिन्ह समजलं जातं. समाजाची प्रज्ञा आणि प्रतिभा याचा प्रातिनिधिक विचार जो आहे तो या कोश रचनेमध्ये आपल्याला बघायला मिळतो. आता इतिहास विषयाशी संबंधित कोणकोणते कोश आहेत ना, या कोशाची परंपरा विद्यार्थ्यांनो, इतिहासाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा या इतिहास या विषयातील कोश परंपरा ही समृद्ध आहे. रघुनाथ भास्कर गोडबोले भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश त्यांनी तयार केला. या रघुनाथ भास्कर गोडबोले यांचा भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश 1876 मध्ये हा आद्यकोश तयार करण्यात
आणि या भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोशात प्राचीन काळातील भारतीय व्यक्ती, त्यांची स्थळे यांचा अंतर्भाव या कोशामध्ये करण्यात आलेला आहे. या कोशात भारतवर्षात पूर्वी आपणामध्ये जे जे प्रख्यात लोक होऊन गेले, त्यांचा देश, त्यांच्या राजधान्या, त्यांचं कार्य, त्यांची जीवनपद्धती, तेथील नद्या, पर्वत इत्यादीची माहिती या कोशामध्ये त्यांनी दिलेली आहे. रघुनाथ भास्कर गोडबोले. त्यानंतर आहेत आपले इतिहास विषयाशी संबंधित कोश लिहिणारे श्रीधर व्यंकटेश केतकर. यांचे महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे 23 खंड आहेत विद्यार्थ्यांना. म्हणजे आपल्यासारख्या मराठी माणसांना बहुश्रुत करावं, त्यांच्या ज्ञानाची कक्षा विस्तारावी, त्यांच्या विचारांचे क्षेत्र अधिक व्यापक व्हावेत, यासाठी जगातील प्रत्येक लोकांच्या बरोबरीने त्यांनी प्रगल्भ व्हावं, ही केतकरांची ज्ञानकोश रचनेमागील भूमिका होती. कारण आपला मराठी माणूस ना, मराठी माणसाने सदैव पुढेच राहावं. वाचाल तर वाचाल, कारण चांगलं वाचन करू तर चांगलं ज्ञान आत्मसात करू, आणि आत्मसात केलेलं उत्तम ज्ञान त्याचा प्रचार आणि प्रसार करू. म्हणजे जोपर्यंत आपण कोश वाङ्मय वाचणार नाही, जोपर्यंत वाचाल तर वाचाल असं म्हटलं जातं विद्यार्थ्यांना, जोपर्यंत आपलं वाचन आपण समृद्ध करणार नाही, तोपर्यंत आपलं ज्ञान वाढणार नाही. आणि म्हणून आपल्यासारख्या मराठी माणसाचं ज्ञान प्रगल्भ व्हावं, ही केतकरांची या ज्ञानकोश रचनेमागील भूमिका होती. आणि म्हणून या खंडामधून त्यांनी व्यापक इतिहासाची मांडणी केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतरचे आपले इतिहास विषयाशी संबंधित कोश लिहिणारे आहेत सिद्धेश्वर शास्त्री चित्राव. यांचा अतिशय महत्त्वाचा कोश म्हणजे भारतवर्षीय चरित्रकोश. सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी भारतीय चरित्रकोश मंडळाची स्थापना करून तिच्यामार्फत भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश 1932, भारतवर्षीय मध्ययुगीन चरित्रकोश 1937 आणि भारतवर्षीय अर्वाचीन चरित्रकोश 1946 असे 3 चरित्रकोश त्यांनी संपादित केलेले आहेत आणि संपादित करून ते प्रसिद्ध सुद्धा केलेले आहेत. या कोशाची कल्पना यावी म्हणून प्राचीन चरित्रकोशातील नोंदी आपल्याला बघता येतील. या कोशामध्ये श्रुती आहेत, स्मृती आहेत, सूत्र आहेत, वेदांग आहेत, बौद्ध धर्म आहेत, जैन बौद्ध यांचं तत्वज्ञान आहे. हे सगळे निर्देशित केलेली व्यक्तींची सगळी क्षेत्रामध्ये सगळ्या व्यक्तींची माहिती आपल्याला या सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी लिहिलेल्या चरित्रकोशामध्ये आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आहेत स्थळकोश, ना, विविध ऐतिहासिक जी स्थळं आहेत, या स्थळांच्या संदर्भात माहिती देणारेही सुद्धा काही कोश आहेत. त्यामध्ये महानुभाव पंथातील मुनी व्यास यांनी रचलेला स्थानपोती हा कोश, 14व्या शतकामध्ये त्यांनी हा कोश तयार केला, स्थळकोश. या ग्रंथात महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी ज्या ज्या गावी गेलेत त्या त्या गावाची त्यांनी तपशीलवार नोंद केलेली आहे. तत्कालीन महाराष्ट्राची कल्पना या ग्रंथावरून आपल्याला येईल. विद्यार्थ्यांनो, महानुभाव पंथातील मुनी व्यासांनी लिहिलेला जो हा ग्रंथ आहे, हा ग्रंथ आपल्याजवळ उपलब्ध आहे. लीळाचरित्र आहेत, है ना, गोविंद प्रभू चरित्र आहेत. ही मिळालीत तर वाचा. म्हणजे तत्कालीन महाराष्ट्राची कल्पना या ग्रंथावरून आपल्याला नक्कीच येते. लीळाचरित्रात विविध घटना ज्या आहेत त्या घटना कोणत्या, केव्हा, कोणत्या स्थळी, कोणत्या प्रसंगाने घडल्या, हेही सुद्धा स्थानपोतीकार सांगतात. म्हणजेच महानुभाव पंथातील मुनी व्यास आपल्याला सांगतात. आणि त्यामुळेच श्री चक्रधर स्वामी
यांनी लिहिलेले जी चरित्रलेखन आहे, हा चरित्रलेखनासाठी हा ग्रंथ जो आहे तो ग्रंथ संदर्भ ग्रंथ म्हणून ओळखला जातो. महानुभाव पंथातील मुनी व्यासांनी लिहिलेला हा ग्रंथ. त्यानंतर आहेत स्थळकोश लिहिणारे आमचे सिद्धेश्वर शास्त्री चित्राव. या सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी प्राचीन भारतीय स्थलकोश 1969 मध्ये लिहिला. या कोशाची जी रचना आहे त्यामध्ये वैदिक साहित्य, कौटिल्यांचं अर्थशास्त्र, पाणिनीचं व्याकरण आपण संस्कृतमध्ये शिकतो, वाल्मिकी रामायण, महाभारत, पुराणे, मध्ययुगीन संस्कृत आणि शब्दकोश साहित्य, त्याचबरोबर पारसी, जैन, बौद्ध, ग्रीक आणि चिनी साहित्य यामधील भौगोलिक स्थळांची माहिती सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी या स्थळकोशामध्ये दिलेली आहे. त्यानंतर आहे विश्वकोश, मराठी विश्वकोश. मराठी ही आमची मायभाषा आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मराठी भाषा व साहित्य यांच्या अभिवृद्धीसाठी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने विश्वकोश निर्मितीस चालना दिली. विद्यार्थ्यांना तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली विश्वकोश निर्मिती सुरू झाली आणि जगभरातील ज्ञान सार रूपाने या कोशामध्ये आणले गेले. इतिहास विषयाशी निगडित असणाऱ्या सर्व नोंदी या मराठी विश्वकोशामध्ये त्याचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. त्यानंतर विश्वकोश लिहिणारे आमचे भारतीय संस्कृती कोश लिहिणारे महादेव शास्त्री जोशी. महादेव शास्त्री जोशी यांच्या संपादकत्वाखाली भारतीय संस्कृती या कोशाचे 10 खंड तयार करण्यात आले आणि या कोशामध्ये आसे तू हिमाचल अशा भारताचा इतिहास, भूगोल, भिन्न भाषक लोक आणि त्यांनी घडवलेला इतिहास, त्यांचे सण, उत्सव आणि सांस्कृतिक गोष्टी या सर्व बाबींची दखल या कोशामध्ये भारतीय संस्कृती कोश या कोशामध्ये महादेव शास्त्री जोशी यांनी त्याची दखल घेतलेली आहे, त्यांनी लिहून ठेवलेली आहे. एकूण 10 खंड तयार करण्यात. त्यानंतर आहे विश्वकोशामध्ये संज्ञा कोश. संज्ञा म्हणजे काय? संख्या. संख्या कोश. मराठी संत तत्वज्ञान संज्ञा कोश. इतिहासातील संज्ञा ह्या वेगवेगळ्या काढून त्या समजावून सांगणारे कोश इतिहासामध्ये तयार केले जातात आणि अभ्यासकांना त्याचा उपयोग होतो. घटना कालानुक्रमे लिहा. पूर्वीला 10व्या वर्गाचा जेव्हा इतिहास आम्ही शिकायचो 8वी 9वी 10वीचा, तेव्हा कोणती घटना केव्हा कोणत्या वर्षी घडली हे आपल्याला समजावं म्हणून घटना कालानुक्रमे लिहून ठेवल्या जात असत. त्याला म्हणतात संज्ञा कोश. इतिहासातील संज्ञा वेगवेगळ्या काढून त्या समजावून सांगणारे कोश इतिहासात तयार केले जातात आणि अभ्यासकांना त्याचा उपयोग. त्यानंतर आणखी काही महत्त्वाचे कोश आहेत विद्यार्थ्यांना. बघा, आपल्या पश्चिमेकडील देशामध्ये नॅचरल हिस्ट्री हे इसवी सन 1 शतक हा थोरल्या प्लिनीने रचलेला पहिला कोश. पश्चिमेकडील देशामध्ये महत्त्वाचे कोश आहे ते. त्यानंतर आहे फ्रेंच विश्वकोश. 18व्या शतकातील फ्रेंच विश्वकोश हा डिडेरो यांचा हा कोश महत्त्वाचा आहे. त्यानंतरचा तिसरा कोश आहे एन्सायक्लोपीडिया ऑफ ब्रिटानिका. हा कोश प्रथम इसवी सन 1767 मध्ये प्रसिद्ध झाला आणि हा कोश रचनेच्या वाटचालीतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. त्यानंतर पुढे भारतीय कोश हाही सुद्धा पश्चिमेकडील देशामधील महत्त्वाचा कोश मानला जातो. संस्कृत भाषेत निघुंट, धातुपाठ यासारख्या शब्दकोशाची परंपरा ही प्राचीन आहे आणि
मध्ययुगीन काळात पंथीयाची कोशरचना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील राज्यव्यवहार कोश हे महत्त्वाचे कोश आहेत. हे सगळे पश्चिमेकडील देशामधील महत्त्वाचे कोश आहेत. नॅचरल हिस्ट्री, फ्रेंच विश्वकोश, एन्सायक्लोपीडिया ऑफ ब्रिटानिका आणि भारतीय. त्यानंतर आणखी काही महत्त्वाचे कोश आहेत. त्यामध्ये संघीय शास्त्रकार व कलावंत यांचा इतिहास सांगणारा लक्ष्मण दत्तात्रय जोशी यांचा कोश, क्रांतिकारकांचा चरित्रकोश शरदाते लिखित, ज्यात भारतातील सुमारे 250 क्रांतिकारकांची चरित्र आणि छायाचित्र आहेत. त्याचबरोबर स्वातंत्र्य सैनिकांची कोश आहेत. स्वातंत्र्य सैनिक चरित्रकोश नरफाटक या लिखित. या कोशामध्ये स्वातंत्र्य लढ्यात प्रत्यक्ष देहदंड, कारावास ज्यांना भोगावा लागला त्या स्वातंत्र्यपूर्व काळात समाजाच्या निरनिराळ्या भागात केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांची माहिती या महत्त्वाच्या कोशामध्ये स्वातंत्र्य सैनिक चरित्र कोशामध्ये उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनो, हे प्रकरण बघत असताना या प्रकरणावर व्यावसायिक संधी कोणत्या आहेत हे महत्त्वाचे जे कोश आपण बघतो आहोत, ऐतिहासिक साधना आणि चरित्रकोश. या इतिहास विषयाच्या अभ्यासकांना या कोश रचनेच्या कामामध्ये भरपूर संधी उपलब्ध आहेत. ज्यांना इतिहासाचा अभ्यास करायचा आहे, लिखित साधने, मौखिक साधने, भौतिक साधने, या सगळ्या साधनांचा ज्यांना अभ्यास करायचा आहे, त्याचं जतन करणे, संवर्धन करणे, प्रसिद्ध करणे, त्याबरोबर सांभाळून ठेवणे, या इतिहास विषयाचे जे अभ्यासक आहेत त्या अभ्यासकांना या कोश रचनेच्या कामामध्ये भरपूर संधी उपलब्ध आहे. म्हणजे कोणताही विषय असेल, या कोणत्याही विषयावरचा कोश असो, त्याला इतिहासाची जोड देणे आवश्यक आहे. कारण इतिहासकारांनी जर अभ्यास नाही केला तर आपल्याला काहीही कळणार नाही. आणि विद्यार्थ्यांना आपल्याला माहिती आहे की विषय कोणताही असेल, प्रत्येक विषयाला काय असतो? इतिहास असतो. आणि इतिहासाचे हे अभ्यासक या कोशाच्या माध्यमातून घटनाकोश, दिनविशेष, व्यक्तिकोश, संज्ञाकोश, स्थलकोश आणि आणखी इत्यादी कोश जे आहेत ते तयार करण्यामध्ये सहभागी होऊ शकतात. ही व्यावसायिक संधी त्यांना उपलब्ध होऊ. त्याचबरोबर इतिहास या विषयामध्ये जर आपल्याला प्रावीण्य संपादन केले असेल तर अनेक क्षेत्रामध्ये व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. या संपूर्ण कोश माहितीचा उपयोग करून तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे भविष्यातील कोणत्याही प्रकारचं कार्यक्षेत्र तुम्ही आरामात निवडू शकता. हे कार्यक्षेत्र तुम्हाला निवडता. धन्यवाद विद्यार्थ्यांनो.